गणेश जयंती. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्रपटीने कार्यरत असते. अनेक गणेश भक्तांनी याच दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला आहे. गणेश जयंतीला गणेश तत्त्वाचा फायदा होण्यासाठी करावयाची उपासना. या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप 3 ते 9 माळा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ती व चैतन्य यांचा जास्त फायदा होतो. गणपती अथर्वशीर्ष म्हटल्यासही फायदा होतो. शुभ कार्यात प्रथम गणेश पूजन का करतात? गणपती हा दिशांचा अधिपती आहे. गणेश पूजन केल्याने दिशा मोकळ्या करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो ती पूजास्थानी येऊ शकते. गणपती नाद भाषेचे देवांच्या प्रकाश भाषेत रूपांतर करतो. त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीचे वाहन. उर्वह म्हणजे वाहने, यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्यावेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत. उदाहरणार्थ युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणपतीची शक्ती मिळवण्यासाठी प्रतिदिन खालील गोष्टी करा. 1. अथर्व शीर्षाचे पठण. मुलांनो, आपल्या वाणीत चैतन्य असले की आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्व शीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्व शीर्षाचे पठण करा. 2. अधिकाधिक प्रार्थना. आपण ज्या भाषेत बोलतो तिला नाद भाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्री गणपतीला आपली भाषा अधिक कळते, म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्यांची कृपा संपादन करावी. 3. मानसपूजा. मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.